सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 एप्रिल 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। बहुमत असून ही प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पत्रकार परिषदेत आरोप। सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर निर्माण झालेला सत्ता संघर्ष आणखी तीव्र झाला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे। बहुमत आमच्याकडे असतानाही प्रशासनाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। कोयना दौरा डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट भूमिका मांडली ही केवळ राजकीय लढत नसून दडपशाही आणि प्रशासकीय हस्तक्षेपाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत आपल्याकडे स्पष्ट बहुमत होते हे सर्वांना ठाऊक असूनच वेगळी समीकरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। लता कर्णे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक, डिस्का येथे आज मोर्चा, जाहीर सभेला अनेक प्रमुख नेते राहणार उपस्थित। डिस्का तालुका खटाव सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडी दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या बुध जिल्हा परिषद गटाचे सदस्य लता अविनाश कर्णे यांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर त्यांच्या निषेधात रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता डिस्का येथे निषेध मोर्चावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी सरपंच राजीव शिट्टे व दत्तात्रय गोडसे यांनी दिली। या निषेध मोर्चावर जाहीर सभेला अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असून त्यामध्ये मदत व पुनर्वसन मकरंद पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर गारगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रदीप दत्ते, ज्योतिनाना सावंत यांचा समावेश आहे। सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेनूर रेल्वे स्टेशन जवळ दरोडा, सिग्नल वायर कापून सिग्नलवर शाल टाकून रेल्वे रोखली, 2 महिलांच्या मंगळसूत्रांसह 22,000चा मुद्देमाल लंपास। कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेनी स्टेशन जवळ दरोडा पडला आहे। सातारा व सांगली जिल्हा आधीपासून काही अंतरावर मध्यरात्री घटना घडली। सिग्नल वायर कापून तसेच सिग्नलवर शाल टाकून रेल्वे रोखण्यात आली। त्यानंतर थराट असा सिने स्टाईल दरोडा टाकून चोरट्यांनी पलायन केले। 2 महिलांच्या सोन्याचे दागिने व एक प्रवाशाचा मोबाईल असा 52,000चा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला आहे। मिरज रोहमार्ग रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे। स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही ट्रॅकिंग प्रणाली बंधनकारक, येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग प्रणाली पॅनिक बटन बंधनकारक केले आहे। परिणामी विभागाने शालेय बसचे भाडे निश्चित केले असून आता विद्यार्थ्यांना मासिक भाडे आकारले जाणार आहे। पूर्ण वर्षाची आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली असून नवे धोरण येत्या शैक्षणिक सत्रापासून लागू केले जाणार आहे। मुख्यमंत्री माझी शाळा गैरप्रकाराबाबत झेडपी विरुद्ध विष्णू बावरे यांची उच्च न्यायालयात याचिका। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 अंतर्गत सातारा जिल्हास्तरीय खाजगी व्यवस्थापन शाळा मूल्यमापन गुणदारामध्ये झालेल्या गैरप्रकाराविरुद्ध मसवड येथील क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी प्राथमिक शाळेचे संस्थापक विष्णू बावरे यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे। सातारा जिल्हा परिषद स्तरावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात 11 खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी झाल्या होत्या। या 11 शाळेचे मूल्यमापन एकाच पथकाने करण्याची 2 भिन्न पथकाने केल्याने गुणदानात मोठी तफावत झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। खाजगी व्यवस्थापन प्रवर्गातील जिल्ह्यात प्रथम वर्गात आलेल्या अनुक्रमित 3 शाळा विशेष म्हणजे एकाच पथकाने तपासणी केलेल्या गटातील आहेत। जिल्हा परिषदेने फेर मूल्यांकन करण्यास नकार दिल्याने बाबर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। शाहूपुरीतील निवृत्त अधिकाऱ्याची 8,91,000ची फसवणूक, बँकेतून जादा सुविधा देण्याचे आमिष, भरपूर साहेब गुन्हे सातारा पोलिसांकडून मीडियावर सोशल मीडियावर जागृती शून्य। शहरातील सेवानिवृत्त अधिकारी सुधीर वसंत परचुरे व 76 यांनी बडोदा बँकेतून जादा सुविधा देण्याचे आमिष दाखवून रमेश अधिकारी यांनी त्यांच्या 3 बँक खात्यातून 8,91,000 रुपये ट्रान्सफर करायला सांगून फसवणूक केली। गेल्या काही दिवसात सायबर क्राईमद्वारे आर्थिक फसवणुकीच्या जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या वाढली आहे। मात्र सातारा पोलिसांकडून मीडियावर सोशल मीडियावर जागृती शून्य आहे। त्यांनी मीडिया सोशल मीडियाला सायबर क्राईम बद्दल जागृती करणे आवश्यक आहे, तरच नागरिकांमध्ये जागृतता येऊ शकते आणि तसे आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळता येतील। सातारा 40 अंशावर, महाबळेश्वरही तापू लागली। अवकाळी सावट कमी झाले असून जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे। उन्हाच्या झळा वाढल्याने अवघ्या जनजीवन होरपळून गेले आहे। उकडाव गावाच्या दारा वाहू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत। उन्हात कष्टाची कामे करणाऱ्यांना उष्माघाताचा धोका वाढत आहे। शनिवारी साताऱ्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले। थंड हवेचे ठिकाण माळुचेर आता तापू लागले असून तेथील पारा 34 अंश नोंदला गेला। महामार्गावर पुलाच्या उंचीवरून भरतगाववाडीचे ग्रामस्थ आक्रमक, ग्रामस्थांकडून रस्ता रोकोचा इशारा। पुणे बंगळुरू महामार्गावरील भरतगाववाडी तालुका साताऱ्यातील कमी उंचीच्या पुलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत शनिवारी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। याबाबतच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला। भरतगाववाडी येथील ग्रामस्थ तसेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी, अदानी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अधिकारी, डीपीजन कंपनीतील अधिकारी यावेळी उपस्थित होते। कोरणेश्वर मंदिर परिसरातून मोटरसायकलची चोरी। जाकातवाडी तालुका सातारा येथील कोरणेश्वर मंदिरासमोर रस्त्यावरून एका मोटरसायकलची चोरी झाली आहे। याची फिर्याद जयदीप दत्तात्रय जाधव वय 28 राहणार अतीत तालुका सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे। तालुका वाई येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार।
सुरू तालुका वय येथे कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ शिवापकर राहणार खर्शी तलावाजवळी असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. तर लक्ष्मण नारायण जगताप वय 38 राहणार वहगाव तालुका वाई असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.